आणि अजितदादा पवार साहेब हे जरी आले, लोकांना असं वाटत असेल का वातावरण चेंज होईल. आणि अहो अजितदादा पवारांचा पोरगाच मुलगा पार्थ पवार याला शिवसैनिकांनी तब्बल 2.25 लाख मतांनी हरवलेला आहे. त्यानंतर विधानसभा आम्ही जिंकलेली आहे आणि ही तिसरी म्हणजे हॅट्रिक होणारी पराजयाची अजितदादा गटाची. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा अब भी सब पे भारी है. म्हणून मनीष थोरवेंना तुम्ही जर किती घेण्याचा प्रयत्न केलात ना तरी पण विजय आमचा नक्की आहे. आणि तुम्हाला सांगतो मुघलांचे 35,000 सैनिक या उंबरखिंडीमध्ये आले होते आणि स्वतः महाराज त्या लढाईमध्ये उभे होते आणि 1,000 मावळ्यांनी 35,000 मोगलांचा पराभव केला. म्हणून तुम्ही किती जरी फौजा घेऊन आलेत तरी पण आम्ही तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये हरवणार 100%. एकटा टायगर लढतोय आमदार, एकटा टायगर लढतोय. जेव्हा एका विरुद्ध 10 उभे राहतात ना म्हणजे ती ताकद त्याची की त्या 10 लोकांची ते तुम्ही सांगा. म्हणून विजय हा शिवसेना भाजप RPI महायुतीचा होणार. आणि धनुष्यबाण ही लढाई मगाशी बोलू ना उंबरखिंडीमध्ये लढाई झालेली आणि बाणाने ती लढाई जिंकली होती आणि तोच निशाणी धनुष्यबाण आमचा आहे आणि आम्ही 100% विजय होणार. राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, दिग्गज नेते इथं उतरलेले आहेत, घाबरले त्यांना. दिग्गज राष्ट्रवादीच्या लोकांना दिग्गज नेते उतरावे लागतात, ह्यातच आमचा विजय आहे. कारण जेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून तुम्ही मोठे मोठे नेते आणून इथं प्रयत्न करतात. जसं खुद्द या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय महायुतीचे नेते अजितदादा पवार हे या उद्या बैठकीला येतात. परंतु ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो इंडिया आघाडीमध्ये त्यांना समाविष्ट करून अजितदादा पवार भाषण करतील का, त्या या सभेला येतील का, हा माझा मुळात प्रश्न आहे. आणि मला असं वाटत नाही की ते येतील म्हणून. पण आता हे आवागोवा करतात. आणि अजितदादा पवार साहेब हे जरी आले, लोकांना असं वाटत असेल का वातावरण चेंज होईल. आणि अहो अजितदादा पवारांचा पोरगाच मुलगा पार्थ पवार याला शिवसैनिकांनी तब्बल 2.25 लाख मतांनी हरवलेला आहे. त्यानंतर विधानसभा आम्ही जिंकलेली आहे आणि ही तिसरी म्हणजे हॅट्रिक होणारी पराजयाची अजितदादा गटाची.